राज्यामध्ये पिकाची उत्पादकता वाढवण्यासाठी विविध भागांमध्ये शेतकऱ्यांकडून विविध प्रयोग करण्यात येतात. अशा प्रयोगशील शेतकऱ्यांना मिळालेल्या उत्पादकतेबाबत प्रोत्साहन देऊन गौरव केल्यास त्यांच्या मनोबलामध्ये वाढ होऊन आणखी उमेदीने नवनवीन अद्ययावत तंत्रज्ञानाचा वापर केला जाईल. यामुळे कृषी उत्पादनामध्ये भर घालण्यासाठी शेतकऱ्यांचे योगदान मिळेल, तसेच त्यांचे मार्गदर्शन परिसरातील इतर शेतकऱ्यांना होऊन राज्याच्या एकूण उत्पादनात मोलाची भर पडेल. हा उद्देश ठेवून राज्यांतर्गत पीक स्पर्धा योजना राबवण्यात येत आहेत. यामध्ये तालुका, जिल्हा आणि राज्यस्तरीय अशी बक्षिसे दिली जाणार आहेत. यामध्ये जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी सहभागी व्हावे असे आवाहन कृषी विभागाच्या वतीने करण्यात आलं आहे. यावर्षी रब्बी हंगामात अन्नधान्य पिके, कडधान्य पिके व गळधान्य पिके या पिकाकरिता पीक स्पर्धा राबवण्यात येत आहे. रब्बी हंगामात प्रामुख्याने ज्वारी, गहू, हरभरा, करडई व जवस या पिकांचा समावेश असून या पिकांकरिता स्पर्धेत भाग घेण्याकरिता शेतकऱ्यांनी किमान 1 एकर क्षेत्रावर या पिकाची लागवड करणे आवश्यक आहे. स्पर्धेत सहभागी होण्याकरिताचा अंतिम कालावधी हा 31 डिसेंबर 2025 असून जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी यात भाग घ्यावा. यामध्ये तालुका स्तर, जिल्हा स्तर आणि राज्यस्तर असे प्रथम, द्वितीय आणि तृतीय क्रमांकाचे पारितोषिक दिले जाते. त्याकरिता सर्वसाधारणपणे तालुक्यात प्रथम येणाऱ्याला 5,000 रुपये, द्वितीय येणाऱ्याला 3,000 आणि तृतीय येणाऱ्याला 2,000. त्याचप्रमाणे जिल्हा पातळीवर प्रथम येणाऱ्याला 10,000, द्वितीयला 7,000 आणि तृतीयला 5,000 आणि राज्य पातळीवर प्रथम येणाऱ्याला 50,000, द्वितीयला 40,000 आणि तृतीयला 30,000 अशा पद्धतीची पारितोषिकं शेतकऱ्यांना जास्तीत जास्त उत्पादन घेण्यासाठी म्हणून प्रोत्साहनपर दिली जातात. तरी या निमित्तानं सोलापूर जिल्ह्यातील जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी या पीक स्पर्धेत सहभाग नोंदवावा असे आवाहन या निमित्ताने मी करीत आहे.